या 50 खोकेवाल्यांना घरी बसवा, दल बदलून धडा शिकवा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं आवाहन। महाराष्ट्रात रोज 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत। मागील 6 महिन्यात तब्बल 2336 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। हे आकडे महायुती सरकारने विधिमंडळात सांगितले आहे। याबाबत हे महायुती सरकार काहीच बोलत नाही, कारण हे खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे। त्यामुळे आता या 50 खोके घेणाऱ्यांच्या सरकारला आता तरी घरी बसवा आणि घरी बसवण्याची वेळ आली आहे। तर विचाराला तिलांजली देणाऱ्या दल बदलूंना धडा शिकवा। यासाठी मतदारांनी ही संधी गमावू नये, नाहीतर हे सर्वसामान्य जनतेला संपवतील असे आवाहन करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे। काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लातूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची बुधवारी लातूर येथे जाहीर सभा पार पडली। त्या सभेत बोलताना खरगे यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, तेलंगणाचे सिंचन मंत्री उत्तम कुमार रेड्डी, कुणाल चौधरी, राजेश राठोड, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख, उदगीरचे उमेदवार सुधाकर भालेराव, औशाचे उमेदवार दिनकर माने, निलंग्याचे उमेदवार अभय साळुंके, माजी आमदार सुधाकर शृंगारे, वैजनाथ शिंदे, श्रीशैल उडगे, संतोष सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते उदय गवारे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर दीपक सूर आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक आणि महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.